महत्त्वाची बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। दारूच्या नशेत लोकांनी एका जोडप्याला मारहाण केली आहे। 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। 3 आरोपी अटकेत आहेत। दारूच्या नशेत लोकांनी जोडप्याच्या कारवर दगडफेक केली। अत्यंत धक्कादायक घटना आहे। ही घटना पुण्यातली आहे। पुण्यामध्ये एका जोडप्यावर दगडफेक म्हणजे त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। दारूच्या नशेत लोकांनी एका जोडप्याला मारहाण केलेली आहे आणि गाडीवर दगडफेक सुद्धा केलेली आहे। 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। 3 आरोपी अटकेत आहेत। दारूच्या नशेत या लोकांनी जोडप्याच्या कारवर दगडफेक सुद्धा केलेली आहे। अत्यंत धक्कादायक पुण्यातली घटना। कायदा आणि सुव्यवस्था पुण्यामध्ये आहे की नाही असा प्रश्न निर्माण होईल अशी ही घटना आहे। नेमकं काय घडलंय हे आपण अधिक सविस्तर जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय अधिक माहिती, नेमकं काय घडलंय? खूप धक्कादायक आहे। सुवर्ण, हे दृश्य जे आपल्याला दिसत आहेत त्या पुण्यातल्या पाषाण भागातले दृश्य आहेत। खरं तर परवा रात्री हा सगळा प्रकार आहे। एक कपल म्हणजे नवरा आणि बायको, पती पत्नी पाषाण सर्कल क्रॉस करत असताना काही टोळके, 5 ते 6 जणांचा एक टोळका टुप्पा जो होता पोरांचा, तो त्या पाषाण सर्कलला थांबला होता। साईडला व्हा यासाठी हॉर्न या दाम्पत्याकडून मारण्यात आला आणि केवळ याच कारणावरून हॉर्न का मारलं म्हणून 5 ते 6 जणांकडून जे आहे ते या पती पत्नीला मारहाण झाल्याचा प्रकार जो आहे तो पुण्यातील पाषाण भागात घडलेला आहे। चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा सगळा प्रकार आहे। परवा दिवशी रात्री हे दाम्पत्य आपल्या कामासाठी बाहेर रात्री फिरत होतं आणि त्यावेळीच त्यांना मारहाण झाली आहे। धमकवल्याचा देखील प्रकार आहे। जी महिला आहे तिला या 5 ते 6 जणांकडून धमकवण्यात आलेला आहे। गाडीवर 1-2 दगड मारल्याचा देखील आरोप जो आहे तो या अभिजित, काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते। केतकी भुजबळ आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। केतकी, नेमकं काय घडलं? ही केव्हाची घटना आहे? 18 एप्रिल रात्री 11 वाजता, 11 सव्वा 11 वाजता मी आणि माझा नवरा आम्ही आमच्या फ्रेंड्स बरोबर डिनर करून मुकुंद नगर वरून घरी परत येत होतो। घरी परत येतानाचा हा आमचा रेग्युलर रूट आहे, पाषाण सर्कल चौक। बरोबर, म्हणजे माझा जन्म पण त्या एरिया मधला आहे। मी तिथलीच बॉर्न अँड बॉटअप आहे। तर तिथून आम्ही परत येत होतो तर 2 व्हीलरवर 2 लोक होती, एक्स्ट्रीमली ड्रंक, आणि ते लोक गाडी रस्त्याच्या मधून चालवत होते। तर माझ्या हस्बंडनी हॉर्न वाजवला। तर हॉर्न वाजवला म्हणून ते इतके ऑफेंड झाले की त्यांनी दरवाजा, त्याच्या साईडचा खिडकी बँग करायला चालू केलं। तर दरवाजा, आम्ही त्यांना बघून थोडंसं घाबरलो की इतकं काय झालं, म्हणजे एक नॉर्मल हॉर्नमुळे एवढे का ते ऑफेंड झाले। बरोबर, तर आम्ही त्यांना म्हटलं की काय झालं? ते बोलले हॉर्न कुणाला वाजवला? आम्ही बोललो आम्ही तुम्हाला नाही वाजवला, आम्ही आमचं जाऊ दे, तुम्ही साईडने चालवा गाडी, तुम्ही रस्त्याच्या मध्ये चालवताय। तर त्यांनी आम्हाला पुढच्या 20 मीटरसाठी म्हणजे एक 3 ते 4 मिनिटसाठी पुढे जाऊनच नाही दिलं। जर पाषाण चौकातला फुटेज मिळाला तर हे एक्झॅक्ट काय झालंय हे बरोबर दिसेल की किती वेळ त्यांनी आम्हाला जाऊन पण नाही दिलं पुढे। जेव्हा त्यांनी आम्हाला इतका वेळ अडवलं, आम्ही रिव्हर्स घ्यायला ट्राय केला पण मागचा ट्रॅफिक होता, साईडनी वगैरे कुठूनही जाऊन देत नव्हते ते आम्हाला बिलकुल पण। तेव्हा मग आम्ही गाडी साईडला घेतली आणि माझा हसबंड गाडीतून उतरला। दोघंच होते म्हणून डेअरिंग केली उतरायला की काही होणार नाही, आणि उतरून त्यांना विचारलं की काय झालं बाबा, एवढं तुम्हाला अग्रेसिव्ह होण्याचं काय कारण आहे? आम्ही फक्त हॉर्न वाजवला, जो वाजवू शकतो हॉर्न, गाडीला हॉर्न दिला तर आम्ही का नाही वाजवू शकत हॉर्न? तर आम्ही हॉर्न वाजवला म्हणून एवढं काय झालं? ते म्हणतात काय तुझ्यामध्ये खूप ताकद आहे का, तू काय करणार आहे, आम्हाला मारणार आहे का? हे बोलत असताना कुठून मागून आणखीन 3-4 लोक आले, त्यांनी ह्याला धरलं माझ्या हस्बंडला, आणि मग त्यांनी, कारण माझा आणि केतकी, ज्या वेळेला तुमची गाडी थांबवली आणि खिडकीतून मारहाण करण्याचा प्रयत्न तुम्हाला झाला तेव्हाची दृश्य तर आम्ही आता सीसीटीव्ही मध्ये दाखवतोच आहोत। ते सीसीटीव्हीचं फुटेज आम्ही दाखवतोय। तुर्तास धन्यवाद केतकी, माहिती दिल्याबद्दल। या बातमीचा पाठपुरावा आपण करू। न्यूज 18 लोकमत तुमच्या सोबत आहे। गुन्हा दाखल झालेला आहे आणि 3 आरोपी अटकेत आहेत, पण दारूच्या नशेत काय घडलंय ते आपण पुण्यामध्ये बघू शकतो। पाषाणच्या चौकामध्ये भर रात्री म्हणजे वर्दळीच्या वेळी ही घटना घडलेली आहे।